आज आपण बनवूया अशा लांबट वांग्याची भाजी. तर हे वांगे मी पहिली वेळेस आणलेत बघा आणि खायला खूप छान लागते ते वांगे. तर चला रेसिपीला सुरुवात करू झटपट अशी. तर 1/2 किलो वांगे आहेत वजनाने हे. तर वांगे कट करून घेऊ व्यवस्थित. त्यानंतर इथे बघा मी गॅसवर कढई मांडली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आपल्याला आणि वांगे बारीक बारीक कट करायचे नाही. फक्त मी 2 तुकडे केलेत वांग्याचे. ते कसे तुम्हाला दाखवते नंतर थोड्या वेळात. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे. तर मी एका ताईच्या घरी गेलते ना, तर तिथे मी ही वांग्याची भाजी खाल्लेली. तर मला खूप आवडली ही भाजी. सहसा मी वांगी ही बनवत नाही, आमच्याकडे जास्त करून हिरवी वांगीच बनतात. तर मला ती वांग्याची भाजी एवढी आवडली होती ना, तर म्हणलं आपण पण ट्राय करू घरात. खूप छान झालेली ती पण भाजी मी बनवलेली. तर इथे कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा. कांदा मस्त गुलाबी रंगावर भाजल्यानंतर आपण इथे 2 टमाटे छान असे लाल कलरचे होते मस्त, आता बारीक कट करून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया मीठ आत्ताच टाकायचं जेवढं आपल्याला भाजीत टाकायचं आहे, म्हणजे आपले टमाटे पण पटकन सॉफ्ट होईल आणि भाजीची चव खूप छान लागेल. आता कोण मीठ ना नंतर टाकतं, तर ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला नंतर टाकायचं तर टाका. आपण एक वेळा असं टमाट्यामध्ये कांद्यामध्ये मीठ टाकून बघा, भाजीला चव खूप छान येते. टमाटे आपले सॉफ्ट झाले. त्यानंतर बघा व्यवस्थित परतून घेतले टमाटे आणि असं बघा मस्त गाळ झालं पाहिजे टमाटर पूर्णपणे. आता याच्यात आपण बेसिक मसाले टाकू आपले. जास्त काही मसाले टाकायचे नाहीत आपल्याला याच्यामध्ये. फक्त आपलं लाल तिखट, हळद आणि आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. तर एकदम टेस्टी अशी भाजी लागते याच्यामध्ये बनवलेली. आणि जास्त काही मसाले टाकायचे नाही, पण चवीला खूप छान लागते ही भाजी. कमी मसाल्यामध्येच पण चव एक नंबर लागते. फक्त हे मसाले 2 मिनटं छान परतून घ्या. त्यानंतर याच्यात कोथिंबीर टाका आणि वांगी बघा मी असे अर्ध्याले कट केलेत आणि त्यानंतर याला 4-4 अशा चिरा मारल्यात, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल आणि वांगी शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता हे पाठीमागचे देठ आहेत ना, तर तुम्ही अर्ध्याले कट करू शकता. मी काढले नाही कारण मला ठेवायचे होते याच्यामध्ये असेच. तर तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही हे देठ काढून घ्या. त्यानंतर वांगी मसाल्यामध्ये 2-3 मिनटं छान परतून घ्यायची. तर इथे शेंगदाणा आणि लसणाचं कूट करून घेतलेलं आपण, लसूण भरपूर टाकलेलं मी. त्यानंतर याला आपल्याला वांगे शिजायपुरतं पाणी टाकायचं. तुम्हाला रस्सा पातळ घट्ट किती हवा आहे त्या हिशोबाने पाणी टाका. झाकण ठेवायचं याच्यावर आणि 5 ते 6 मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होईल. उकळी आल्यानंतर स्लो गॅसवर ठेवा. तर इथे बघू शकता तुम्ही भाजी आपली मस्त तयार झाली. तर वांगी पण एकदम गाळ झाले आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी ही वांग्याची भाजी बनवून खाल्ली का नक्की सांगा कमेंटमध्ये. तर गॅस बंद करूया आणि आपली ही वांग्याची रस्सा भाजी तयार झाली. वरून कोथिंबीर टाकूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत